शिवाजी महाराज की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सियावर रामचंद्र की जय शिवाजी. हरित नाशिक सुंदर नाशिक, हरित नाशिक सुंदर नाशिक, हरित नाशिक सुंदर नाशिक. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. त्याला सांगा ना थोडस या पुढे बाया त्यांचं काहीतरी कोणतरी येते का बरं थांबलं कॅमेरा परत बांधतील ते आणलेलं राखी हात वगैरे म्हणा काढा पोस्टर काढा माझा चला मागे या ना थोडे लांब सरका लांब सरका चेहरे दिसू द्या पाहिजे ना करा पूजन एक मिनिट पवन भाऊ नाही रक्षाबंधन कॅमेरा मागे परत मी परत करायला सांगतो परत करायला सांगतो बस खालून घ्या तुम्ही. पवन भाऊ व्हिज्युअल मध्ये 2 मिनिटं सांगतो ते ऐकणार नाही आपण घ्या ओळा चला ओळा पटकन घोषणा द्या कत्तल करणाऱ्या प्रशासनाचा तुम्ही खाली गेले तरी चालतं. खाली जा ना तुम्ही म्हणजे उभे राहा. पवन सर बाजू चल इकडे पवन या इकडे पवन इकडे पाठी मागे हे पवन पाठी आहे पवन ये बाहेर पाठी 5 मिनिटं थांब समोर बघा हो ताई थोडं इकडे सारखा घ्या समोर बघा इकडं समोर बघा चल द्या हो आम्ही मागे हे पवन सेनेच्या महिलांकडून शिंदे सेनेच्या महिलांकडून झाडांना राखी बांधत वृक्षतोडीचा अनोखा निषेध कुठे झाडांना ओळून बांधली जात आहे राखी आले आता माझ्याकडे आले आता हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा नाशिकला विकास करून नाशिकचा विकास देतो. हरित विकास हवा. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. बुलंद आवाज कुणाचा? बोर्ड वगैरे वृक्षतोड थांबवा. भाऊ कोणी यायचंय का येते हा ठीक आहे रील वाला करून द्या रील बनवून द्या कापायला झालं ना आता पुढे कापायला थोडे आले कापायला झालं युती कापताय
तिकडे बा एक माग त्याच्यासहित आलं एवढ्या पुढे येऊ नका म्हणती भाऊ बोला एखाद्या असं विचारण्याची वेळ आहे एवढ्या झाडांची पत्ता काय करतात आणि कोणाच्या आदेशानं करतात हा खरा प्रश्न आहे. पण सर्व पर्यावरण प्रेमी बसलेले गेले अनेक दिवस ते यासाठी आंदोलन करतात. महापालिका आपण बघतो निरुपचार करते आणि म्हणून पक्ष म्हणून आपण एकत्र करायची वेळ आली. मला माहिती आहे शिवसेनेचा टोळा हा अंतिम टोळा असतो. एक सुद्धा झाडाला पुढा काय करतो 2 मिनिट ना आम्हाला बाईट चूक केली आहे का 33 वर्षाच्या करारावर सिंहस्थासाठी जागा कोणाला तरी निवडीचा तोड द्यायची कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरसाठी 1830 झाडं तोडायची त्याला आमचा विरोध आहे. कारण लागेल तेवढ्या पर्याय जागा नाशिकमध्ये आहे पण कारण नसताना हे झाडं तोडून कोणाला तरी एखाद्या कशाची जागा घालायची त्यासाठी हा उद्देश आहे. त्याला आमचा विरोध आहे शिवसेनेचा. खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी निर्णय घेतला हा निर्णय योग्य असेल नाही आमचा प्रशासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे त्याला आमचा विरोध आहे. नक्कीच. खरं तर जो निर्णय आहे दादांची होतं ही झाडं ह्या शहराचे जे वैभव आहे हे तोडण्याचं काम हे पाप हे नाशिक महापालिकेचं प्रशासन करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक उतरलेत. आमचे अनेक पर्यावरण मित्र गेले अनेक दिवस या ठिकाणी आंदोलन करताय. खरं तर आम्हाला कुठलाही राजकीय सभाग्यात घ्यायचा नव्हता परंतु आपण बघतोय या सर्व पर्यावरणवादी मित्रांना कुठेतरी ढकललं जात आहे. 10 दिवस झाले हे निघून त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही आणि मग तुम्हालाही माहिती आहे की शेवटी शिवसेना म्हणजे देव देश आणि धर्म आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी जो शेवटचा टोला आहे हा द्यायचाच. त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वजण या पर्यावरणवादी बरोबर आहोत आणि आमचं नाशिकचं वैभव हे टिकलं पाहिजे हाच आमचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामचंद्र की